नमस्कार. सिडनीच्या रात्रीच्या 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. हरलात तरी काही बिघडत नाही, परंतु थांबलात तर सगळं संपून जातं. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातल्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती जिल्हा पुरवठा कार्यालयातील 23,57,000चा अनुदान अपहार प्रकरणाने खळबळ उडाली आहे. कंत्राटी कर्मचारी अभिजित भुसकटे याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मिळणारे अनुदान स्वतःच्या खात्यात वळवून हा गैरव्यवहार केल्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र हा केवळ एका कर्मचाऱ्याचा नव्हे तर मास्टरमाइंड वेगळाच असल्याचा आणि यामागे DSO कार्यालयातील इतर मोठ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 2022 पासून तत्कालीन तांत्रिक कर्मचारी अभिजित भुसकुटे या कार्यालयात कार्यरत होता. त्याच्याकडे APL DBT शेतकऱ्यांचे जो पैसे वळती करायचं काम होतं, त्यांनी त्याच्यात जो गैरप्रकार घडवला आहे याबाबत 26 कंप्लेंट आपण गाडगेनगर पोलीस स्टेशनला केलेली आहे. अनेकदा PFMSच्या याद्या डाउनलोड करायला सांगून सुद्धा सदर कर्मचारी हा टाळाटाळ करत होता. त्याच्यामुळे थोडा संशय आला. त्या संशयाचा आधार घेऊन शासनाला आम्ही त्याला कामावरून कमी करण्याचं सांगितलं आणि ते कमी करण्यात आलं. नवीन तांत्रिक कर्मचारी जेव्हा आपल्याला इथे शासनाने उपलब्ध करून दिला, त्यानंतर त्या याद्या डाउनलोड करून त्या क्रॉस चेक करून त्यात ह्या सगळा घोळ उघडकीस आला आणि याची रीतसर कंप्लेंट गाडगेनगर पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे. नाही, आरोप आमच्यावर होत आहे, बरोबर आहे. आरोप करणाऱ्याला काही आपण नाही म्हणणार नाही, पण आरोप असंच सांगू इच्छितो मी त्यात की जर आम्ही याच्यात सामील असतो तर आम्ही पोलिसांना तक्रार ही केली नसती. आमच्या निदर्शनात आलं, माननीय जिल्हाधिकारी यांच्या आम्ही निदर्शनात आणून दिलं. माननीय जिल्हाधिकारी यांनी आम्हाला त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याची परवानगी दिली आणि आम्ही रीतसर तक्रार केली आहे. अमरावती शहर पुरवठा विभागात एकूण 164 दुकाने आहेत आणि अमरावती जिल्ह्यात 1916 दुकानं आहेत, रास्तभाव दुकाने आहेत. आपण विचारल्याप्रमाणे जसं सांगितलं की ओपन मार्केटमध्ये पण असं धान्य मिळते, तर तुम्हाला मी एक सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे, ओपन मार्केट सेल स्कीम. यामध्ये FCI कडून अनेक व्यापारी धान्य विकत घेतात, पण त्यांना विक्रीचे निर्बंध त्या FCI कडून लावलेले आहेत. त्याप्रमाणे आमच्याजवळ जर काही गैरप्रकार आढळले तर आम्ही त्याच्यात FIR नोंदविलेले आहे. अमरावतीतील जिल्हा पुरवठा कार्यालयातील 23 लाखांच्या अपहारामुळे अनुदान वितरणाच्या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. कंत्राटी कर्मचारी अभिजित भुसकटे केवळ प्यादा होता की तोच मास्टरमाइंड, याचा शोध पोलीस घेत आहेत. परंतु PFMS प्रणालीवर होणाऱ्या या गंभीर आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याची ज्यांची जबाबदारी होती ते तत्कालीन DK वानखडे आणि निनाद लांडे आता संशयाच्या भोवऱ्यात आहे. भुसकटेने कोणाचा लॉगिन ID वापरला आणि या गैरव्यवहारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न कोणी केला, या प्रश्नांची उत्तरेच या प्रकरणातील गुन्हेगारी स्वरूपाचा कट उघड करतील. पोलीस तपासाचा अंतिम निष्कर्ष काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहराच्या हृदयस्थळी असलेल्या आणि वाहतुकीची मुख्य धुरा सांभाळणारा राजकमल जयस्तंभ रेल्वे स्टेशनकडे जाणारा पूल आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जीर्ण झालेल्या या पुलावर 24 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून वाहतूक थांबवण्याचे आदेश महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिले आहेत. मात्र यामुळे आज सकाळपासून शहराच्या वाहतूक व्यवस्थेचं चित्र पूर्णपणे बदललं आहे.
या बंदीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था खरंच विस्कळीत झाली आहे का? सध्या शहरात नेमकी काय परिस्थिती आहे आणि नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे? बघूया थेट ग्राउंड रिपोर्ट. अमरावती शहराला चारही दिशांनी जोडणारा आणि शहराच्या मध्यभागी असलेला हा राजकमल ते जयस्तंभ रेल्वे स्टेशनकडे जाणारा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांच्या अखत्यारीत येतो. अनेक वर्षांपासून हा पूल शिकस्त झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. पुलाची खालची बाजू पाहिल्यास तो किती जीर्ण झाला आहे हे स्पष्टपणे दिसतं. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन अखेर 24 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यापासून या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. महत्वाची गोष्ट ही की रेल्वे स्टेशन ते हमालपुरा आणि राजकमल ते जयस्तंभ चौकावरून वाहतूक सुरू आहे. मात्र रेल्वे स्टेशनकडे जाणारा महत्वाचा पूल बंद करण्यात आलाय. या बंदीनंतर आज सकाळपासून शहराच्या मुख्य चौकांमध्ये विशेषतः जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इरविन चौकात वाहनांची मोठी वर्दळ आणि गोंधळ पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी 3 पोलीस निरीक्षक आणि 1 ACP तैनात केले आहेत. परंतु प्रत्यक्ष चौकात अनेक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस दिसलेच नाहीत. तर काही पोलीस पंचवटी चौकात चालान करण्यात व्यस्त होते. परिणामी वाहतूक विस्कळीत झाली. ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन योजना तयार करत आहे. हा जुना पूल पाडून नवीन पुलाच्या बांधकामासाठी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पाठपुरावा केला आहे. पण अजून निधी उपलब्ध झाला नाही. जोपर्यंत नवीन पूल बांधला जात नाही तोपर्यंत अमरावतीकरांना या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेचा सामना करावाच लागणार आहे. जीर्ण झालेल्या पुलाला बंद करणे गरजेचं होतं, परंतु यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पोलीस प्रशासनाला या काळात उत्कृष्ट नियोजन करणे गरजेचे आहे. वाहतूक शाखेचे ACP संजय खताळे हे भातकुली येथे दौऱ्यावर असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले. अशा गंभीर परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आणि तात्काळ कृती आराखडा तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नवीन पुलासाठी निधी कधी मिळणार आणि तोपर्यंत अमरावतीचे नागरिक वाहतूक कोंडीतून कशी सुटका मिळवणार? आजच्या या स्पर्धात्मक युगात विद्यार्थी अनेकदा मानसिक तणावाचा सामना करीत आहेत. या ताणाचा त्यांच्या आरोग्यावर आणि अभ्यासावर थेट दुष्परिणाम होतो आहे. या समस्येवर आध्यात्मिक उपायांची मात्रा कशी प्रभावी ठरू शकते याचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम अमरावतीच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालय येथे राबविण्यात आला आहे. केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या प्रांगणात एक अत्यंत महत्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य भांगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री 108 मनोहरजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांनी आपल्या मधुर आणि प्रभावी वाणीतून विद्यार्थ्यांना जीवनातील ताणतणावावर मात कशी करावी याविषयी अनमोल पाठ शिकवले. विशेषतः या स्पर्धात्मक युगात जिथे प्रत्येक विद्यार्थी पुढे जाण्याच्या शर्यतीत आहे तिथे मानसिक शांती आणि एकाग्रता किती गरजेची आहे हे त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिलं. आपले ध्येय साधताना येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे, अभ्यासात लक्ष केंद्रित कसे करावे आणि महत्वाचे म्हणजे स्मरणशक्ती कशी वाढवावी यावर महाराजांनी विद्यार्थ्यांना खास टिप्स दिल्या. काशी से पधारे आचार्य श्याम मनोहर जी महाराज का आगमन महाविद्यालय में परिसर में हुआ है. हमारे विद्यार्थियों को एजुकेशन के साथ में संस्कार और उनका स्ट्रेस कम करने के लिए इस प्रकार का आयोजन हमको लगता है कि महाविद्यालय में होना चाहिए, क्योंकि संस्कार की कमी है और संस्कार में सुंदर जीवन कैसे जिया जा सकता है इसके बारे में निश्चित रूप से हमारे विद्यार्थियों को और हमको सबको मार्गदर्शक के रूप में आज महाराज जी का आगमन हुआ है. इसी उद्देश्य से यह कार्यक्रम यहाँ पर हे आध्यात्मिक प्रवचन केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हते तर विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. केएल महाविद्यालयाचा हा उपक्रम निश्चितच इतर शिक्षण संस्थांसाठी एक आदर्श ठरू शकतो. अमरावतीच्या केएल महाविद्यालयामध्ये आज आचार्य श्याम मनोहरजी महाराज आलेले आहेत. काय उद्देश आहे यांना बोलवायचा आणि काय याचा संदेश द्यायचा? श्री गणेशदास राठी छात्रालय समिती एक खूप मोठी शिक्षण संस्था आहे. या समितीच्या अंतर्गत जवळपास 20 स्कूल कॉलेजेस चालतात. त्याच्यातली एक शाळा आहे केशरबाई लाहोटी महाविद्यालय, जी कॉमर्समध्ये पूर्ण विदर्भात आपलं नाव ठेवते आणि इथले मुलं महाराष्ट्रामध्ये पण टॉप करतात. त्याचप्रमाणे अजून बरेचशा
शाळा आहेत जिथेही म्हणजे विद्यार्थी जे खूप चांगले शिक्षण होते. आमच्या इथून दरवर्षी 150च्या जवळपास मेरिट विद्यार्थी असतात आणि स्पोर्ट्समध्ये पण आमच्या इथे 100 ते 150 विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळतात आणि आमचे इथले विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये पण टॉप करतात. तर आमचा हा एक उद्देश आहे संस्थेचा की सर्व शाळेचे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण द्यावं, त्याच्यासोबत त्यांना म्हणजे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना चांगले संस्कार मिळावे. आजच्या जीवनात विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये असतात. त्यांचे आईवडील त्यांच्याकडनं एवढ्या अपेक्षा ठेवतात की ते बिचारे काही विद्यार्थी म्हणजे घाबरून ते स्ट्रेसमध्ये चालले जातात, डिप्रेशनमध्ये चालले जातात. तर आमचा हा एक उद्देश आहे की विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना की स्ट्रेस कसा अवॉइड करावा. त्याच्यानंतर आजकाल आम्ही पाहत आहे की दिवसेंदिवस संस्कार कमी होत जात आहे. तर संस्कार आपले जे आहे, आज आपले संस्कार पाश्चात्य देश अपनावत आहे, पण आपल्या इथे संस्कार आपण पाश्चात्य देशांचे संस्काराच्या मागे जात आहे. तर आपले मूळ संस्कार मुलांना परत मिळावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच्यासोबत त्यांना शिक्षण चांगलं मिळावं याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो. सर्वांगीण विकासासाठी आम्ही असे लेक्चर्स अरेंज करतो आणि त्यांच्यासाठी त्यांना जॉब वगैरे मिळावा त्यासाठी आम्ही बरेचसे कंपनीजसोबत आमचे टायअप असतात, सेमिनार्स होतात. त्यांना मुलांना कसे प्लेसमेंटसाठी तयारी करावी आणि ते मुलं आमच्या इथून जवळपास 150 मुलं दरवर्षी प्लेस पण होतात मल्टीनॅशनल कंपनीला. तर ओव्हरऑल मुलांचं डेव्हलपमेंट, चांगलं शिक्षण, चांगलं संस्कार हेच आमचा उद्देश आहे. शिक्षण आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत केशरबाई लाहोटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता एक नवा मार्ग दाखविला आहे. तणावमुक्त आणि ध्येयनिष्ठ विद्यार्थी घडवण्याकरिता अध्यात्माची ही जोड भविष्यात किती मोलाची ठरेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अमरावतीमध्ये नुकतीच जीनियस ॲबॅकस संस्थेमार्फत आयोजित राज्यस्तरीय ॲबॅकस स्पर्धा अत्यंत दिमाखात पार पडली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो जीनियस लहानग्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यांची गणिती कौशल्य, जलद गणना आणि जबरदस्त स्मरणशक्ती पाहून उपस्थित सगळेच थक्क झालेत. या स्पर्धेतून अनेक विद्यार्थी आता राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर. अमरावतीतील VMB कॉलेजच्या भोसले सभागृहामध्ये ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण सभागृह चिमुकल्या गणितज्ञांच्या उत्साहाने भरून गेले होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. खरं तर ॲबॅकस म्हणजे केवळ आकडेमोड नव्हे, तर ते एकाग्रता, स्मरणशक्ती आणि जलद बुद्धीचा विकास करणारे एक प्रभावी तंत्र आहे. मुलं तर बरेचसे आहे, पण मुलांना गणितामध्ये खूप प्रॉम्प्ट होतात आणि जीनियस ॲबॅकस खूप समजा चाललेली आहे आता. काय विद्यार्थ्यांची कोणती क्षमता वाढते याच्यामध्ये? मुलांची गणित करण्याची खूप फास्ट क्षमता वाढते आणि मुलांना खूप चांगला प्रतिसाद मिळते यामध्ये. काय प्रतिक्रिया तुमच्या एकूणच मुलांसाठी ॲबॅकस, जीनियस ॲबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून परीक्षा होतात? मला तरी असं वाटते की मी एक जीनियस ॲबॅकसची एक शिक्षिका आहे आणि त्या थ्रू प्रत्येक पालकांनी जीनियस ॲबॅकसला विद्यार्थ्यांनी ॲडमिशन दिलं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्र क्षमता, त्यांचं इम्युनिटी पॉवर, त्यांची स्पीड ही वाढते आणि विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता निर्माण होते की आपण हे करू शकतो. त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागतो आणि त्याच्यामध्ये जर त्यांना काही प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले तर त्यातून आणखीनच विद्यार्थ्यांना त्यांच्या समोरच्या लेवलमध्ये त्यांना आणखी उत्साह येतो की आपण आणखी समोरच्या लेवलमध्ये सहभाग घ्यावा, आणखी समोर जावं. काय प्रतिक्रिया? माझी हीच प्रतिक्रिया आहे की सर्व विद्यार्थ्यांनी जीनियस ॲबॅकसमध्ये ॲडमिशन घ्यावी. त्यांनी आपले जो हे ग्रोथ आहे, मुलांची ग्रोथ, मुलांचे बौद्धिक म्हणजे जे अभ्यासक्रमाची जे आहे ते फास्ट पद्धत होते, म्हणजे फास्ट येतात. ते काय म्हणतात? जीनियस ॲबॅकसमध्ये जे मॅथ्स मुलांना हार्ड वाटत होतं ते आता इझी वाटायला लागलं, कारण त्याचं 100 सम आणि 6 मिनिटांमध्ये पॉसिबल, हे इम्पॉसिबल गोष्ट होती, पण ते या जीनियस ॲबॅकसमध्ये पॉसिबिलिटी झालेली आहे. काय प्रतिक्रिया? जीनियस ॲबॅकसमुळे कसं मुलांची बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होते, दोन्ही मेमरीमध्ये, छोटा मेंदू आपला मोठा मेंदू असतो तो दोन्ही क्षमतेमध्ये वाढ होते. आणि त्याच्यामुळे आता कसं सगळं पूर्ण कॉम्पिटिशनचंच युग आहे, त्याच्यामुळे कसं जीनियस ॲबॅकस हा एकमेवच पर्याय आहे की गणितामध्ये पुढे जाऊन
MPSC आहेत, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, पूर्ण काय पुढचे कोर्स आहेत ते त्यांच्या माध्यमातून म्हणजे गणित हा मेन पॉईंट आहे त्याच्यामधला. त्याच्यामुळे जीनियस अबॅकस हा सगळ्यांनी जॉईन केलंच पाहिजे आणि ते पूर्ण लेवल केले पाहिजे. आता तुमच्या काही ॲक्टिव्हिटी होतील. ओके, तुम्ही आता बाहेरून आलेले आहात, थोडासा माइंड रिलॅक्स करायचा आहे आपल्याला. ओके, सो आपल्या पेपरची स्टार्टिंग ही तुमच्या बॅचपासून होत आहे. तर आपण आधी प्रे करणार आहोत गॉडला, देवाला, भगवानला, अल्लाला, जे काय आपले आद्य दैवत आहे त्यांना. ओके, आणि ओम चॅन्टिंगने आपण स्टार्टिंग करणार आहोत. सो एव्हरीवन क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज एव्हरीवन. Close your eyes. Very good. Now take a long breath and say Om. Once again, take a long breath and say Om. Once again, take a long breath and say Om. या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी ज्या वेगाने आणि अचूकतेने गणिते सोडवली ते खरोखरच कौतुकास्पद होते. या स्पर्धेमध्ये ठाणे, पुणे आणि अमरावती रिजनच्या प्रत्येक लेव्हलमधनं पहिल्या क्रमांकावर आलेल्या 5 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सकाळी 4 वाजता पहाटे पिंजर अशा छोट्याशा गावामधून 50 विद्यार्थी निघाले आणि या सर्व टीमनी त्यांना खूप छान प्रकारे दिवसभर सांभाळल्याबद्दल सर्वांसाठी एकदा झकास या यशाबद्दल जीनियस अबॅकस संस्थेचे संचालक राहुल देवर आणि दीपा देवर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेत आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर वैभव साखरे आणि सपना साखरे, मार्केटिंग डायरेक्टर दिनेश राऊत, तसेच सलोनी यादव, निकिता ठाकरे, दीपाली बोर्डे, भावेश राऊत यांच्यासह संपूर्ण जीनियस अबॅकस टीमने या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता मोलाची मेहनत घेतली आहे. प्राध्यापक राहुल देवर यांनी सर्व पालकांना आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अबॅकस शिकवण्याचे आवाहन केले आहे. ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत आयोजित या परीक्षेमध्ये किती विद्यार्थी बसलेले आहे आणि या परीक्षेचं महत्त्व विद्यार्थ्यांसाठी जीनियस अबॅकस ही राज्यस्तरीय कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशनला आमच्या इथे पूर्ण 750 विद्यार्थी यावेळेस बसलेले आहेत राज्यस्तरीयमध्ये. याच्यामधूनच पुढे आमची कॉम्पिटिशन हे नॅशनल लेवलची होणार आहे, जी गोव्याला आहे. याच्यामधून जे सिलेक्टेड मुलं आहेत, म्हणजे 5 मुलं सिलेक्टेड होणार आहेत प्रत्येक कॅटेगरीमधून. म्हणजे लेवल असतात याच्या आणि त्या लेवलमध्ये कॅटेगरी राहतात. त्या कॅटेगरीमधून 5 मुलं सिलेक्ट होणार आहेत आणि त्यांची नॅशनल लेवल गोव्याला कॉम्पिटिशन राहणार आहे. तर हे सिलेक्टेड मुलं आज काय हे करतात त्याच्यावरून आज समजून जाईल किती जण सिलेक्ट होतात, काय होतात. काय महत्त्व आहे अबॅकसचं विद्यार्थी जीवनामध्ये? विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे त्यांचं क्षमता, त्यांची स्मरणशक्ती वाढते, विशेष म्हणजे गणितामध्ये त्यांचं ग्रास्पिंग पॉवर वाढते. हां, अबॅकस म्हणजे एक ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आहे. फक्त गणितामध्येच मुलं शार्प होत नाही, तर याच्यामुळे हा जो वयोगट आहे हा 5 ते 14 वयोगट आहे. या 5 ते 14 वयोगटामध्ये काय होते, मुलांचा खास ब्रेन डेव्हलप होणारा वयोगट राहते ते. आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना दोन्ही हाताने सम करायला शिकवतो. दोन्ही हातांचा वापर अवयवाच्या दोन्ही पार्टचा, सगळे जे 2 पार्ट आहेत राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन, या दोन्ही ब्रेनचा विकास होतो ऑटोमॅटिकली. कारण दोन्ही पार्ट्सने जर काम केलं एक साथ तर 100% दोन्ही ब्रेनचा विकास होतो. आपण नेहमी
पाहत असतो लेफ्टी मुलं आणि राईट मुलं. लेफ्टी मुलं काय करू शकतात, दोन्ही हातांचा यूज करू शकतात, पण राईटी मुलं काय करतात, एकाच हाताचा जास्त यूज करतात. त्याच्यामुळे त्यांचा लेफ्ट ब्रेन जास्त विकसित नसतो. पण या एज ग्रुपमध्ये जर त्यांना दोन्ही हाताने जर आपण अबॅकस शिकवलं, आणि अबॅकस म्हणजे काय आहे, एक वैदिक काळाच्या पूर्वीपासूनचं एक मॅथचं कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस आहे. त्याच्यावर आधी कॅल्क्युलेटिंग केल्या जात होतं. त्याच्या आता आपण काय करतो, कोणतंही कॅल्क्युलेटिंग म्हटलं की मोबाईल काढतो आणि त्यातलं कॅल्क्युलेटर काढतो. आता तो विषय आता ह्या मुलांपासून संपून जाणार आहे. कारण हे मुलं बिना डिव्हाइसचं किती काही मोठं सम, बिना डिव्हाइसचं यूज डिव्हाइसचं सुद्धा नाही करत, किती काही मोठं सम ॲटोमॅटिकली करून टाकतात. एक दोन त्यांचे पण आपण उदाहरणं घेऊन घेऊ. विदाऊट अबॅकस काही प्रश्न विचारू एखाद्या मुलाला, तो कसा सांगते ते पाहून घेसाल तुम्ही. ठीक. या स्पर्धेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की आपल्या महाराष्ट्रातील लहानग्यांमध्ये अफाट बुद्धिमत्ता आणि क्षमता आहे. संस्थेचे संचालक प्राध्यापक राहुल देवर यांनी महाराष्ट्रातील सर्व पालकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ॲबॅकस शिकवण्याचं कडकडीचं आवाहन केलं आहे. सोबतच ॲबॅकस टीचर ट्रेनिंग घेऊन या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी देखील त्यांनी जीनियस ॲबॅकस संस्थेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. अमरावती शहराची 150 वर्षाची परंपरा असलेल्या तान्हापोळा सणाला पुन्हा एकदा जिवंत करण्याचा एक स्तुत्य उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने राबविण्यात आला आहे. पाश्चात्य संस्कृतीकडे वाढलेला कल पाहता आपली मराठी संस्कृती आणि सणांची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने जुन्या अमरावती शहरामध्ये भव्य तान्हापोळा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जुनी कोतवाली भाजी बाजार अमरावती येथे पार पडलेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांनी आपल्या कल्पकतेने तयार केलेल्या मातींच्या बैलांची आणि सजावटीची प्रदर्शनी मांडली. लहान मुलांना प्रोत्साहित करणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने संस्कृती जपणारा ठरला. पाहूया या स्पर्धेत विजेते कोण ठरले आणि अमरावतीकरांनी या कार्यक्रमाला कसा प्रतिसाद दिलाय. अमरावतीतील जुनी कोतवाली परिसरात एक आगळा वेगळा उत्साह आणि रंगाने न्हाऊन निघालेला परिसर. निमित्त होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आयोजित केलेल्या 150 वर्षांची परंपरा जपत भव्य तान्हापोळा सजावट स्पर्धेचं. दुपारी 4 वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत अमरावती शहरातील लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेच्या आयोजनामागे शिवसेनेचा एकच उद्देश होता, आपल्या मराठी संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे. स्पर्धेत मुलांनी केवळ सजावटच नव्हे तर उत्तम वेशभूषा करूनही सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ईशांत डगवाले यांनी पटकावले, द्वितीय विनीत गुल्हाणे तर तृतीय उमेश विजेकर यांना देण्यात आला. याशिवाय शिवांगी बोबळे, मुसेफ खान आणि आराध्य पठाडे यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. विशेष म्हणजे स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक सहभागी स्पर्धकाच्या पालकांना खास भेट म्हणून सोनेरी रंगाची ठुशी देऊन आयोजकांनी त्यांचा सन्मान केला. उपस्थित प्रेक्षकांसाठी आयोजित लकी ड्रॉ मध्ये मेघा लोखंडे यांनी सोन्याची नथ, राणी गणेश शर्मा यांना पैठणी साडी आणि रुबिना परवीन यांना डिनर सेट असे आकर्षक बक्षिसे मिळाली. या कार्यक्रमाला अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके आणि कोल्हापुरी गेट पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांची विशेष उपस्थिती होती. शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रमुख आणि परिसरातील असंख्य नागरिकांनी आपल्या पाल्यांसोबत आनंदाने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. स्वाती बडगुजर आणि शरयू टिपसे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले तर विशाखा हरमकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम अमरावतीतील मराठी संस्कृती आणि परंपरेला बळ देणारा ठरला. अमरावतीतील तान्हापोळा सजावट स्पर्धेचा संपूर्ण आढावा आपण बघितला. शिवसेनेच्या या उपक्रमाने अमरावती शहरात मराठी संस्कृतीच्या जतनाची एक नवी ऊर्जा निर्माण केली आहे. कला, संस्कृती आणि परंपरा यांचा संगम या स्पर्धेत पाहायला मिळालाय. आज पाश्चिमात्य जीवनशैलीच्या आकर्षणात मुलं आपल्या सणांना विसरून लागली असताना अशा स्पर्धा आयोजित करणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. या स्पर्धेने केवळ बक्षिसांची लयलूट केली नाही तर परंपरेचा ठेवा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहेत. अमरावतीकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि खास बातमी आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी असलेल्या अंबानगरी अमरावतीमध्ये सध्या एका भव्य प्रदर्शनीची रेलसेल सुरू आहे. खास सण उत्सवांच्या तोंडांवर अमरावती बडनेरा मार्गावर रॉयल एनफील्ड शोरूम समोर सातुर्णा येथे इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम एक्स्पो 2025चे दिमागदार आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले 50,000हून अधिक आकर्षक हस्तकला आणि हातमाग वस्तूंचा हा जणू खजिनाच आहे. लखनवी चिकन सूटपासनं ते बनारसी साड्यांपर्यंत, सहारणपूर फर्निचरपासनं तर राजस्थानी पेंटिंग्सपर्यंत
या प्रदर्शनात काय आहे आणि अमरावतीकरांचा याला कसा प्रतिसाद मिळत आहे याचा आढावा आपण घेऊया. अमरावती बडनेरा मार्गावरील ओपन ग्राउंडवर सध्या सुरू असलेल्या इंडियन आर्ट अँड क्राफ्ट एक्स्पो 2025ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. 7 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात भारताच्या विविध राज्यातून आलेल्या कारागिरांनी आणि कलाकारांनी त्यांच्या कलेचे प्रदर्शन मांडले आहे. या एक्स्पोचे खास आकर्षण म्हणजे हँडीक्राफ्ट्स आणि हँडलूम्स वस्तूची अविश्वसनीय विविधता. येथे ग्राहकांना लखनवी चिकन सूट, सहारनपूरचे नक्षीदार फर्निचर, पारंपरिक बनारसी साड्या, भादोईचे नक्षीकाम केलेले कार्पेट, आकर्षक बेड कव्हर, केरळची नयनरम्य ज्वेलरी, पश्चिम बंगालच्या कांथा स्टिच केलेल्या बेडशीट, राजस्थानी मोजडी आणि फॅन्सी चप्पल, अप्रतिम राजस्थानी पेंटिंग, लेदरच्या आकर्षक बॅग्स आणि मंगलगिरीची ट्रेंडी ड्रेस मटेरियल असे अनेक प्रकारचे स्टॉल पाहायला मिळत आहे. याशिवाय काश्मीरी वस्तू, पंजाबी सूट, चंदेरी सिल्क, बांबू आणि लाकडी क्रॉकरी, टी शर्ट आणि क्रोशियाचे बेबी सूट्स देखील उपलब्ध आहेत. अमरावती शहर में आने वाले सभी त्योहारों के उपलक्ष्य में कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक की हैंडलूम, हैंडीक्राफ्ट और हस्तकला वस्तुओं का अपार संग्रह लेकर आया है इंडियन हैंडीक्राफ्ट एंड हैंडलूम एक्सपो. खुद सजिए, घर को भी सजाइए. आपके लिए, आपके घर के लिए मनपसंद वस्तुएं खरीदिए इंडियन हैंडीक्राफ्ट एंड हैंडलूम एक्सपो में. 100 से ज़्यादा यहाँ पर भारत के सभी राज्यों के स्टॉल यहाँ पर उपलब्ध है. आप हमारे सभी स्टॉलों पर अवश्य भेंट दें और आपकी पसंद की सभी वस्तुएं खरीदें बहुत ही किफ़ायती दामों में. हैंडलूम, हैंडीक्राफ्ट और हस्तकला वस्तुओं के कई स्टॉल्स यहाँ मौजूद है. समय यहाँ पर सुबह 10 बजे से रात 10 बजे तक रहता है शुरू हमारा एग्जीबिशन. यहाँ पर आने वाले सभी हमारे ग्राहकों के लिए प्रवेश एवं पार्किंग की सुविधा निःशुल्क रखी गई है. स्थान कौन सा? स्थान रॉयल इनफील्ड शोरूम के सामने, सातुरना, बडनेरा रोड, अमरावती. ये जो एग्जीबिशन है इसमें हमारे भारत की हस्तकला दर्शित होती है और हाथ से बनाई हुई कई हैंडलूम की वस्तुएं यहाँ पर, हैंडीक्राफ्ट वस्तुएं उपलब्ध है जिन्हें हाथ से बनाया जाता है. ये एक भारत की हस्तकला है जो दर्शाती है कि हमारे भारत की हस्तकला कितनी सुंदर और आकर्षित है, जो सभी के मन को भाती है, सभी पसंद करते हैं. ऐसी शानदार वस्तुएं यहाँ पर हमने उपलब्ध कराई है जो भारत के सभी राज्यों से आई है. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 50,000पेक्षा जास्त विविध हस्तकला वस्तू एकाच छताखाली ग्राहकांना बघायला आणि खरेदी करायला मिळत आहेत. आयोजक शेख छोटू यांनी सिटी न्यूजला माहिती देताना सांगितले की सण उत्सवांच्या खरेदीसाठी अमरावतीकरांनी या एक्स्पोला मोठी पसंती दिली असून खरेदीसाठी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. हस्तकला वस्तू आणि हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. अत्यंत आकर्षक आणि देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम्स एक्स्पो 2025 मुळे अमरावतीकरांना एकच ठिकाणी हँडलूम्स आणि हँडीक्राफ्ट्सची मोठी व्हेरायटी मिळाली आहे. सण उत्सवासाठी खरेदी करण्याकरिता ही एक पर्वणीच ठरली आहे. आपणही अजूनही भेट दिली नसेल तर अमरावती बडनेरा मार्गावर असलेल्या रॉयल एनफील्ड शोरूम समोर सातुर्णा येथील या प्रदर्शनीला नक्की भेट द्या. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत बडनेरातील हायस्कूलने एक अतिशय नाविन्यपूर्ण आणि स्तुत्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती रंगभरण स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ आपली कला सादर केली नाही तर POP आणि रासायनिक रंगापासून होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्याचा महत्त्वाचा संदेशही समाजात पोहोचविला आहे. गेल्या 21 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेला या उपक्रम नेमका कसा पार पडला आणि यातून विद्यार्थ्यांनी काय साध्य केले पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बडनेऱ्यातील हायस्कूल येथे एक अनोखा उपक्रम उत्साहात पार पडला. शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती यांच्या सूचनेनुसार शाळेचे स्काउट गाईड, राष्ट्रीय हरित सेना, पर्यावरण मंडळ, विभाग आणि लॉयन्स क्लब
अमरावती प्राईड ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गेल्या 21 वर्षांपासून ही शाळा पीओपी आणि रासायनिक रंगांच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम समाजात पोहोचविण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबवित आहे. विज्ञान शिक्षक संदीप अंबाडकर, पर्यवेक्षिका नीता गहरवाल आणि माधवी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी 321 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. माझं नाव आराध्या उमेशराव सोनुकले. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेरा. हा उपक्रम आमच्या शाळेत अंबाडकर सर राबवतात व आम्हाला याच्यात प्रोत्साहन करतात आणि आम्हाला याच्यात खूप आनंद होतो आणि रंगवताना एक वेगळाच अनुभव होतो. आणि हे मातीचे गणपती पर्यावरणपूरक आहे, तर हे खूप छान आहे पर्यावरणासाठी. माझे नाव देवांशी मंगेश गायते. मी इयत्ता 6व्या क चा विद्यार्थी आहे. मी राजेश्वर युनियन हायस्कूल मध्ये आहे. गणपतीचा रंगवण्याचा अनुभव हा खूप छान असतो आणि मी सर्वांना विनंती करतो की मातीचे इको फ्रेंडली गणपती बनवावे. या स्पर्धेत सकाळ विभागातून प्रिनल दातीर, वैभवी हिंगणकर, आराध्या सोनुकले यासह अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गणपती मूर्तींना रंगकाम करून पारितोषिके पटकावली. सर्व पारितोषिके लॉयन्स क्लब अमरावती प्राईड कडून विद्यार्थ्यांना देण्यात आली. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्याध्यापिका नीरजा खिरवडकर यांच्यासह उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पर्यावरणपूरक उत्सव या उत्सवाअंतर्गत आम्ही हा उपक्रम गेल्या 21 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये राबवत आहे. यावर्षी या उपक्रमामध्ये 321 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना मातीचे पांढऱ्या कलरचे गणपती देत असतो आणि विद्यार्थी आपल्या कल्पकतेने आणि नैसर्गिक जलरंगाने हे रंगवून हे विद्यार्थी हे गणपती गणेश चतुर्थीला आपल्या घरी स्थापना करतात आणि 10 दिवस पूजा अर्चा करून अनंत चतुर्दशीला या गणपतीचं घरीच विसर्जन करतात. असा हा उपक्रम असते. आज हम राजेश्वर यूनियन हाई स्कूल में गणपति को रंग स्पर्धा शुरू है. ये लायंस क्लब अमरावती प्राइड का उपक्रम और इसके साथ एनवायरनमेंट का जो कॉज है लायंस का, उसके तहत ये कार्यक्रम है. एनवायरनमेंट के लिए जो पीओपी हानिकारक है उस हानिकारक को दूर करके मिट्टी के गणपति को सजाकर, बच्चों के हाथों से सजाकर, बच्चों की कलाकृति सजाकर वो अपने घरों में रखकर उनकी पूजा अर्चा कर वो अच्छे तरीके से उसका संगोपन करेंगे. इसके माध्यम से हम एनवायरनमेंट का और स्वच्छ सुंदर भारत का सपना साकार करने जा रहे हैं. कला शिक्षक आणि अनुभवी मान्यवरांनी गणेश मूर्तींचे परीक्षण केले. लॉयन्स क्लबचे विलास साखरे, अध्यक्ष प्रेमेंद्र सिंह ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा ठरला. त्यामुळे पालक वर्गातही यांचे विशेष कौतुक होत आहे. नागरिकों को ये आह्वान करेंगे कि भाई इस चीज़ से सीख लीजिए, पर्यावरण को संतुलित कीजिए. पर्यावरण का संतुलन ही हमारा विकास है. पर्यावरण का संतुलन करने से हम विकसित हो सकते हैं, हमारी सुरक्षा हो सकती है और जो प्रकृति हमें सब कुछ देती है. प्रकृति से छेड़छाड़ ना करें. बडनेराच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या सूचनेनुसार आणि लायन्स क्लब अमरावती प्राईडच्या सहकार्याने पर्यावरणाची काळजी घेणारा हा महत्त्वाचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडलाय. गेल्या 21 वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील कलागुण आणि पर्यावरण प्रेम अधिक वृद्धिंगत करत आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. नागपूर पोलिसांची मोठी कारवाई. फरार आरोपींच्या शोधात महिन्यांपासून गुंतलेल्या पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील मांधाता पोलीस ठाण्यातील फरार आरोपींना नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर उत्तर प्रदेश सरकारने 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
23 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 नागपूर शहरातील पथक आरोपी शोध व अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना पोलीस शिपाई सुनील कुमार यादव यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून महत्वाची माहिती मिळाली. त्या माहितीनुसार जुनेद अहमद वय वर्ष 28 आणि परवेज अहमद वय वर्ष 26 दोघेही उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील माधांता पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असून सध्या नागपूरमध्ये असल्याची खबर मिळाली आहे. या दोन्ही आरोपींबाबत प्रयागराज परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांनी पूर्वीच पत्रव्यवहार करून नागपूर पोलिसांना सतर्क केले होते. प्रयत्न करूनही आरोपी शरण आले नव्हते. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या अटकेसाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. युनिट क्रमांक 5च्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक माहिती आणि एसटीएफ लखनौ यांच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे शोध मोहीम सुरू केली. संशयास्पद ठिकाणी तपास आणि छापे मारल्यानंतर अखेर या पथकाला यश मिळाले. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाकाल धाब्याजवळून या दोन्ही फरार आरोपींना जेरबंद करण्यात आलं. आरोपींना युनिट क्रमांक 5च्या कार्यालयात आणून चौकशी करण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली आणि नंतर एसटीएफ प्रयागराजच्या पोलीस उपनिरीक्षक रणेंद्र कुमार सिंह आणि त्यांच्या टीमच्या ताब्यात देण्यात आले. उत्तर प्रदेश जनपद प्रतापगड येथील मांधता पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोहम्मद शमीम या व्यक्तीचा गोळ्या घालून खून करण्यात आलेला होता. सदर प्रकरणी मांधता पोलीस स्टेशन येथे CR नंबर 194/2024 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी जुनेद अहमद वल्द जुबैर अहमद, परवेज अहमद वल्द जुबैर अहमद हे 2 आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. सदर आरोपींवर IG प्रयागराज यांनी 50,000 रुपयाचं 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं होतं. सदर आरोपींची माहिती जी आहे प्राप्त झाली, त्यावरून तांत्रिक तपास करून सदर आरोपींना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मा उमिया ट्रान्सपोर्ट सिटी येथील महाकाल धाबा या ठिकाणावरून सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेले होते. सदर आरोपींना ताब्यात घेऊन सदरचे 2 आरोपी त्याच गुन्ह्यातील फरार पुरस्कार घोषित आरोपी असल्याची खात्री करण्यात आली व सदर आरोपी पुढील तपासकामी STF प्रयागराज टीमच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी जी आहे माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, सहपोलीस आयुक्त नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने केलेली आहे. नागपूर पोलिसांची ही कारवाई उत्तर प्रदेश पोलिसांसाठी मोठी मदत ठरली आहे. फरार आणि सराईत गुन्हेगारांना पकडून न्यायालयीन प्रक्रियेच्या मार्गावर आणणे ही पोलीस यंत्रणेची मोठी कामगिरी आहे. यामुळे नागपूर पोलिसांची कार्यक्षम आणि तत्पर भूमिका अधोरेखित होत आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातेवाईकातील किरकोळ वादाचा राग एवढा वाढला आहे की एका व्यक्तीने आपल्या नातेवाईकावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केलाय. संजय नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या आरोपीने मद्यधुंद अवस्थेत हा हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. सुदैवाने जखमीला नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले आहेत. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विहीरगाव उमरेड रोड संजय नगर झोपडपट्टीत राहणारे 44 वर्षीय सचिन गोविंदराव वलथरे हे गुरुवारी दुपारी रुद्र पॅलेस विजन सिटी समोर असलेल्या जुन्या उमरेड रोडवरील चायनीज ठेल्याजवळ उभे होते. त्यावेळी त्यांचे नातेवाईक नरेंद्र रामचंद्र नायले वय वर्ष 45 हा दारू पिऊन तेथे आला. वलथरे यांनी त्याला घरी जाण्यास सांगितल्यामुळे रागवलेल्या नायलेने सूड मनात धरला. दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास वलथरे पानठेल्याकडे पायी जात असताना नायलेने मागून येत लोखंडी कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर आणि डाव्या बाजूस जोरदार वार केला. हल्ल्यात जखमी वलथरे यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वलथरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे एक माहिती प्राप्त झालेली होती की पोळ्याच्या दिवशी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यानमध्ये मेडिकल हॉस्पिटल येथून एक MLC प्राप्त झालेली होती. सचिन वलथरे वय 44 वर्ष, राहणार संजय नगर विहीरगाव झोपडपट्टी येथील राहणारा असून त्याच्या शेजारी राहणारा एक नरेश नायले नावाचा व्यक्ती आहे. त्यांच्यासोबत एक किरकोळ वाद झालेला होता. त्यांनी म्हटलं का तू इथे कशाला बसलेला आहे, घरी निघून जा. या कारणावरून राग त्यांनी मनात धरून त्याच्या सायकलला असलेली कुऱ्हाड ती काढली आणि पाठीमागून जाऊन त्याच्या मानेवर मारले. त्याच्यावरून तो गंभीर जखमी झालेला होता.
जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नेलेलं होतं. त्याची प्रकृती चांगली आहे. ट्रॉमामधून त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला आणि 2 दिवसाची पोलीस कोठडी त्याच्याकडून प्राप्त करण्यात आलेली आहे. अधिक तपास आमच्या इथले API रामटेके हे करीत आहे. मारण्याचे कारण समोर अद्यापपर्यंत आलेले नाही आहे. फक्त एक किरकोळ त्यांचा शाब्दिक वाद झालेला होता आणि शाब्दिक वादावरून एकाच एरियात राहणारे आहे ते, त्याने त्याला हटकलं. याचा त्याला राग आला का तू मला इथे बसलेला आहोत, तू का हटकला आणि घरी का जा म्हणतो. एवढ्या क्षुल्लक कारणावरून त्याने त्याला कुऱ्हाडीनं मारहाण केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की किरकोळ वाद किती मोठ्या स्वरूपात जाऊ शकतात. हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. धर्मकीर्ती नगर येथील महाप्रज्ञा बौद्ध विहारात भंतेजींच्या घरी चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी साखळीने बांधलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कडी कोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी अलमारीतील सुमारे 68,500 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. या सोन्याच्या चेन, अंगठी आणि रोकडचा समावेश आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून चोरीचा 62,848 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाहूया नेमकं काय घडले ते. महाप्रज्ञा बौद्ध विहार धम्मकीर्तीनगर येथे 20 ऑगस्ट रोजी भंतेजी प्रार्थना संपल्यावर त्यांनी सायंकाळी 6:30 वाजता हॉलच्या दरवाजाला साखळीने बांधून लॉक केले आणि ते निघून गेले. पण 22 ऑगस्टला भंतेजी परत आले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. हॉलचा दरवाजा उघडा होता. चोरट्यांनी दरवाजाच्या मुठीला बांधलेल्या साखळीचा स्क्रू काढून दरवाजा उघडला होता. आतमध्ये बेडरूमच्या दरवाजाचा कडी-कोंडा तुटलेला दिसला आणि लोखंडी अलमारी उघडी होती. अलमारी तपासल्यानंतर लक्षात आलं की लॉकरमध्ये ठेवलेल्या सुमारे 68,500 रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. यात 2 सोन्याच्या चेन, 2 सोन्याच्या अंगठ्या, 6,000 रुपये नगदी आणि 3,000 रुपयांचे 10 रुपयांच्या नाण्यांचा डब्बा चोरीला गेला होता. भंतेजींनी लगेच पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी लगेच तपास पथके तयार केली. त्यांनी परिसरातील CCTV कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली होती आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हा गुन्हा राजकुमार पाल वय वर्ष 19 याने करण उर्फ क्रिश नावाच्या विधी संघर्षग्रस्त बालकासह केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने आरोपी राजकुमार पाल याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचा 62,448 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित बंडगर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. ते घरफोडी जे घरात झालेली आहे ते एक भंतेजी होता. तो त्यांच्या घरमध्ये ते त्यांची बौद्ध विहारमध्ये जे यूज करतात ते असं सामान होता आणि काहीतरी कॉईन्स ते त्यांच्या दानपेटीमध्ये होता आणि दुसरा एक श्रीलंकन करन्सी असा मिळून अराऊंड 63,000 पर्यंत त्यांचं साहित्य होता. ते आम्ही गुन्हा 22 तारीखला इमिडिएटली दाखल केलेली आहे. त्याच्यानंतर आमच्या वाडी टीम आहे ना, PI तटकरे साहेब, PSI अमित बंडगर आणि त्यांची टीम जे आहे त्यांनी 2 दिवसमध्ये डिडक्शन त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. आम्ही 100% रिकव्हरी केलेली आहे. तुमच्यासमोर ते जे दिसतात सगळे आमच्या रिकव्हरीमध्ये दिसतात. तो याच्यामध्ये विशेष हे होता की CCTV कॅमेरा असा काहीच नव्हता, पण आमच्या जे फील्डमध्ये जे खबरी होता त्याच्यामध्ये आमच्या डिटेक्शन झालेली आहे. पण मी आवाहन करतो की ते तुमचं CCTV असणं खूप गरजेचे आहे लोकांच्या. आपण जेव्हा तुम्ही घर लॉक करून बाहेर जाता त्या टायमाला घरफोडीचा चान्स जास्त असतात. तुम्ही थोडंसं तुमच्या नेबर्सला जेव्हा तुम्ही जाता तुम्ही नेबर्सला प्लीज इन्फॉर्मेशन देऊन थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी चेकिंग CCTV लावून त्याच्यामध्ये आमच्या काहीतरी झाला तरी आम्ही डिटेक्शन करू शकतो. विहारात चोरी करून शांततेचा भंग करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीमुळे हा गुन्हा लवकरच उघडकीस आला आहे. पोलीस आता उर्वरित मुद्देमाल आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दुसऱ्या विधी संघर्ष बालकाचा तपास करीत आहेत. हुडकेश्वर पोलिसांनी सण उत्सवाच्या काळात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर धडक कारवाई केली आहे. 2 दिवसात 5 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल 50 जुगारींना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून आरोपींकडनं जुगाराचं साहित्य, लाखो रुपयांची रोकड आणि गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत 20 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दारूबंदी कायद्याअंतर्गत आम्ही पण वेगवेगळे विविध पथक नेमलेले होते. त्यानुसार आम्ही 6 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी
दारूच्या रेड करून साधारणतः 1 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि असे 6 वेगवेगळ्या लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे. ड्राय डेच्या दिनानिमित्त आम्ही विशेष पथक नेमलेले होते. ड्राय डे निमित्त कुठे जर अवैध दारू विक्री करत असेल तर त्याच्यावर एक वास ठेवण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने आमच्या DB पथकाचे कर्मचारी, बीटचे अंमलदार, बीट मार्शल यांच्या मदतीने आम्ही अशा वेगवेगळ्या कारवाया केलेल्या आहेत. दारूच्या सर्व कारवाया आणि जुगारच्या कारवाया आमच्या DCP रश्मिताराव मॅडम, आमचे SP नरेंद्र हिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या DB पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रत्यक्षाच्या कृतीमध्ये ती कारवाई करण्यात आलेली होती आणि दोन्हीच्याही साधारणतः जर पकडलं तर जवळपास 22 ते 22.5 लाखाचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. हुडकेश्वर पोलिसांची जुगार अड्ड्यांवरची मोठी कारवाई. पोळा आणि तान्हा पोळा सणाच्या निमित्ताने सुरू असलेल्या या गैरप्रकारांना पोलिसांनी चाप लावला आहे. 50 जुगारींना अटक करून पोलिसांनी समाजात एक स्पष्ट संदेश दिला आहे की अवैध कृत्ये सहन केली जाणार नाहीत. जप्त करण्यात आलेल्या 20,93,900 रुपयांच्या मुद्देमालात रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि 29 दुचाकींचा समावेश आहे. गुन्हेगारीविरुद्ध पोलिसांची मोठी मोहीम सुरूच आहे आणि नागपूरच्या गुंठाळा भागात गुन्हेगारांच्या जगात खळबळ उडवणारी कारवाई करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचच्या युनिट 5ने जुगार अड्ड्यावर मोठी धाड टाकून 8 जुगाऱ्यांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकींचा समावेश आहे. वरिष्ठ निरीक्षक संदीप बुवा यांच्या नेतृत्वाखाली ही धाड पार पडली असून शहरातील इतर जुगार अड्ड्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खापरखेडा पोलीस ठाणे हद्दीत गुमथाळा गावामध्ये सरकारी शाळेच्या मागे मोठ्या प्रमाणात लोक जमा होऊन पैशावर जुवा खेळत आहेत अशी माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये गुमथाळा गावात सरकारी शाळेच्या मागे मोठ्या प्रमाणात लोक पैशावर जुवा खेळत असल्याची बातमीची खात्री करण्यात आली. सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी 8 आरोपी जुवा खेळत असताना मिळून आले व इतर आरोपी कारवाई दरम्यान पळून गेलेले आहेत. सदर ठिकाणावरून एकूण 17 दुचाकी, जुवा खेळणाऱ्या 17 आरोपींच्या गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर प्रकरणात खापरखेडा पोलीस ठाणे येथे घटनास्थळावर मिळून आलेले 8 व इतर ज्या 17 मोटरसायकल मिळाल्या त्यांचे मालक, चालक अशा इस्मांविरुद्ध जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाईमध्ये एकूण 10,07,450 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट 5च्या पथकातील अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे. जुगार, सट्टेबाजी आणि इतर अवैध कृत्यांवर पोलिसांची नजर कायम आहे. गुंठाळा येथील ही कारवाई गुन्हेगारी विरुद्धच्या मोहिमेचं एक ठोस उदाहरण आहे. यानंतर शहरातील इतर जुगार अड्ड्यांवरही पोलिसांची धडक मोहीम सुरू राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात मध्यरात्री एक भीषण अपघात घडला आहे. कन्हान पोलीस स्टेशन परिसरात उभ्या ट्रकला स्कॉर्पिओने मागून जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. घटना नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रज्वल चव्हाण आणि त्याचे मित्र चेतन वाडी भासमे, प्रणय कडू, प्रियांश बावने, आकाश सोनेकर, ऋत्विक चरडे, ऋत्विक गळे सर्वच राहणारे निमखेडा बोर्डा आणि प्रणय घोडेस्वार राहणार गोदवी गाव, भंडारा जिल्हा हे वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे परिसरातील गावात तान्हापोळा उत्सव पाहण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीत गेले होते. वर्धेतून परत येत असताना रात्री सुमारे 1:45 वाजताच्या सुमारास त्यांची स्कॉर्पिओ गाडी कन्हान परिसरात पोहोचली. यावेळी गाडी चालकाने मागून उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रज्वल चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित 7 तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर कन्हान पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आणि सर्व जखमींना कामठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे एक तरुणाचे अकाली निधन झाले असून 7 जणांचा जीव सध्या धोक्यात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून या घटनेतून पुन्हा एकदा सुरक्षित वाहन चालना आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत दुर्दैवी बातमी आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी आणि कार चालक वैभव मिश्रा या तिघांच्या मृत्यूने रामटेकसह विदर्भ हादरला आहे. 23 ऑगस्ट रोजी घडलेल्या या भीषण अपघातानंतर उपचार सुरू असतानाच सोमवारी कार चालकानेही अखेरचा श्वास घेतलाय. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिपाठी आपल्या पत्नी बदामी त्रिपाठी आणि चालक वैभव मिश्रा यांच्यासह त्यांच्या मूळ गावी देवरिया उत्तर प्रदेश येथे जात होते. 23 ऑगस्टच्या सकाळी सुमारे 6 वाजता मऊ कुशीनगर महामार्गावरील दोरीघाट पोलीस स्टेशन हद्दीत त्यांची काळी इनोव्हा कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात डॉक्टर त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर चालक वैभव मिश्रा गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना सोमवारी वैभव मिश्रा यांनीही अखेरचा श्वास घेतला. कुलगुरू हरेराम त्रिपाठी स्वतः वाहन चालवत होते. हा अपघात घडल्याने विद्यापीठ परिसर, विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गांमध्ये शोककळा पसरली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यांची पत्नी आणि चालकाचा मृत्यू ही केवळ एक कुटुंबाचीच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातील मोठी हानी आहे. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षिततेचे प्रश्न अधोरेखित केले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाने संतप्त झालेल्या नागरिकांनी वडगाव राजदी येथे तीव्र आंदोलन केल्याची बातमी आहे. वडगाव राजदी, वडगाव बाजदी, रामगाव आणि दिपोरी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे गिट्टी क्रेशरचे वाहन चालत असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली होती. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता ग्रामस्थ, विद्यार्थी आणि महिलांनी रस्ता रोको आणि ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. काय घडलं आंदोलनाच्या ठिकाणी पाहूया याबद्दल सविस्तर. वडगाव राजदी येथे सकाळपासूनच वातावरण तणावाचे होते. रामगाव ते वडगाव राजदी आणि दिपोरी पर्यंतच्या रस्त्यांवर क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे म्हणजे 30 ते 35 टन वजनाचे गिट्टी क्रशरचे वाहन दिवसभर ये जा करत होते. यामुळे केवळ 10 टन क्षमता असलेला हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून खड्ड्यांनी चाळणी झाल्याचे चित्र आहे. आमच्या रोडनं म्हणजे मोठे वाहनं खूप चालतात, ओव्हरलोड वाहनं चालतात. या रोडची समस्या इतकी बिकट झाली आहे की शाळेच्या विद्यार्थ्याला जाता येत नाही, बस म्हणजे नियमित येऊ शकत नाही. आम्ही करायचं तर करायचं कसं? मुलं शिकवायचे का नाही शिकवायचे? मंडई कोणती आजारी पडली तर दवाखान्यात न्यायची समस्या आहे, त्याला न्यायचं कसं? आमच्या इथले ऑटो सर्व बंद झाले आहे. बऱ्याच लोकांनी इथल्या ऑटोचे म्हणजे धंदे जे होते ते बंद करून टाकलेले आहे. मोठमोठ्या लोक म्हणजे कटले जे होते ते त्यांनी बंद केले. आमचे जे कापूस न्यायचा, तूर न्यायचा, आम्ही न्यायचं कुठून? आम्ही रस्त्यानं कुठून जायचं कुठून? या खराब रस्त्यांमुळे बस, ऑटो आणि दुचाकी चालवणेही धोकादायक बनले होते. गिरशेरूचे येणारे ओव्हरलोड ट्रक, आम्हाला कोणताच ट्रक इथं दिसला नाही पाहिजे. आमच्या गावाची, आमच्या गावाच्या वतीनं मागणी आहे. आमच्या शाळांच्या पोरांचा असा विषय आहे की 4 दिवस एसटी चालू राहतात, 4 दिवस बंद राहतात. शाळेच्या पोरांना शिकवावं कसं? म्हणजे 4 दिवस शाळा शिकतात आणि 3 दिवस घरी राहतात, त्यांना काय येणार? शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना रोजच्या प्रवासात नाहक त्रास सहन करावा लागत होता. आम्ही वडगाव राजदी येथील विद्यार्थिनी आहोत. गेले 5 ते 7 वर्ष झाले आमच्या गावचा रोड खूप खराब आहे. त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे अपडाऊन करण्यात खूप त्रास होत आहे. याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे. यामुळे संतप्त झालेल्या वडगाव राजदीसह वडगाव बाजदी, रामगाव आणि दिपोरी येथील महिला, पुरुष, युवक, युवती आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. आज वडगाव राजदी येथील ग्रामस्थ उपोषणास बसलेले. त्यांच्या समस्या होती की धामणगाव पासून इथे येणारा जो रस्ता आहे त्याची दुरावस्था झालेली आहे. सदरचा रस्ता हा PWD आणि ZP बांधकाम यांच्या अखत्यारीत येतो. रस्त्याची स्वतः मी पाहणी केली. रस्ता अत्यंत खराब कंडिशन मध्ये आहे. तर यांची जे मुख्य मागणी होती की बाबा इथून गिट्टी क्रशरचे जे ट्रक आहेत ते बंद व्हावेत. तर मी अशा आश्वासित करतो आणि तसा एक आजच आदेश काढून घेतो की बाबा इथून या रस्त्याने जी वाहतूक होती ती गिट्टी क्रशरची बंद होईल. अनलेस की या गावामध्ये जर पुरवठा असेल किंवा इथल्या नजीकच्या एरियामध्ये जर पुरवठा असेल तरच ती वाहतूक इथे होईल. इथून बायपास होणारी जी वाहतूक आहे अमरावती किंवा चांदूर तर ती मुख्य रस्त्याने होईल याची मी खात्री देतो. त्याचप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात आपण इथील जे खड्डे वगैरे आहेत
ते मुरुम वगैरे टाकून आपण दुरुस्त करण्यात येतील. त्याचबरोबर झेडपी बांधकाम आणि PWD यांना देखील सूचना करतो की बाबा येथील रस्ता जो आहे टेंडर प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तात्काळ आणि चांगल्या स्वरूपाचा बनावा, जेणेकरून लोकांना इथून त्रास होणार नाही. तसेच जे बस बंद झाल्याची समस्या आहे तर आगार व्यवस्थापकांना देखील पत्र काढेन की बाबा ते बस व्यवस्थित सुरू करण्यात येईल. आणि जे पानंद रस्त्याच्याही लोकांच्या समस्या आहेत त्यांना तक्रारी अर्ज प्राप्त करून तेथील कॉन्ट्रॅक्टरला सूचना करून आपण त्यांच्या जे समस्या झाल्यात, कंडिशन खराब आहे किंवा नाल्या नाहीत, ते देखील आज सॉल्व्ह करता येतील. नागरिकांच्या एकजुटीमुळे वडगाव राजदी येथील आंदोलनाला यश मिळाले असून प्रशासनाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पावले उचलावी लागली आहेत. रस्त्यांची दुरावस्था आणि क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांवर नियंत्रण या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. ग्राहक बनून दुकानात यायचं आणि हातचालाखीने दागिने लंपास करायचे असाच काहीचा प्रकार घडला आहे यवतमाळमधील दारवा शहरात. एका बुरखाधारी महिलेने येथील सराफा दुकानातून 60,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले होते. अखेर 65 वर्षीय महिलेला पोलिसांनी अकोल्यातून अटक केली आहे आणि चोरीचा संपूर्ण मुद्देमालही हस्तगत केला आहे. काय आहे संपूर्ण घटनाक्रम बघूया. ही घटना आहे यवतमाळच्या दारवा शहरातील. 20 ऑगस्ट रोजी दुपारी दारवा येथील शिवम पाल यांच्या ज्वेलरी दुकानात एक महिला ग्राहक बनून आली. तिने दुकानदाराला बोलण्यात गुंतवून मोठ्या शिताफीने सोन्याच्या 4 जोड कानातील लटक म्हणजे सुमारे 60,000 रुपयांचे दागिने चोरले. सराफा शिवम पाल यांना ही चोरी लक्षात येताच त्यांनी 22 ऑगस्ट रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. चोरीची माहिती मिळताच पोलीस कामाला लागले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिला बुरखाधारी असल्याने तिची ओळख पटणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास चक्र फिरविले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या महिलेचा कसून शोध घेतला. पोलिसांना माहिती मिळाली की ही महिला अकोला येथील आहे. त्यानुसार LCBच्या पथकाने अकोला नेहरूनगर येथून मुमताज परवीन अब्दुल शकील वय वर्ष 65 या संशयित महिलेला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिने दारवा येथे चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून चोरी झालेले 4 जोड सोन्याचे लटकन म्हणजेच 12.670 ग्राम वजनाचे दागिने जप्त केले. सदरचा मुद्देमाल आणि अटक केलेल्या महिलेला दारवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ग्राहक बनून चोरी केलेल्या या महिलेला अटक केल्यामुळे सराफा दुकानदारांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. यवतमाळ पोलिसांनी बुरखाधारी महिलेलाही शोधून काढत 60,000चा मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुसळधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात हाहाकार माजवला आहे. 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि इसापूर धरणातून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहेत. शेकडो हेक्टरवरील खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि भाजीपाला या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हताश झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गौड बुद्रुक, जगापूर, देवगव्हाण या गावात 4 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आला आणि या पुराचे पाणी ओढ्या नाल्यात तुंबल्याने शेतजमीन पाण्याखाली गेल्या. परिणामी शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भाजीपाला यांसारख्या पिकांचे नुकसान झाले. ऊसाचे पीकही पाण्यात बुडून जमीनदोस्त झाले आहे. अनेक ठिकाणी नदीकाठवरील पिके अक्षरशः सडून गेली आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून हाताच्या फोडाप्रमाणे जपून पिकवलेली शेती आता मातीमोल झाली आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांबरोबरच त्यांच्या मेहनतीची साधन सामग्री आणि आशा देखील वाहून गेली आहे. गौड बुद्रुकसह इतर गावातील शेतकऱ्यांकडून सरकारकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी होत आहे. पिकांचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळणे गरजेचे आहे. गौड बुद्रुक, पोस्ट शेंबाळ पिंपरी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. मी गौड बुद्रुक इथला रहिवासी असून पैनगंगा नदीच्या काठी माझं पूर्ण जमीन 9 एकर जमीन माझी पूर्ण आहे. गट नंबर 74
माझे 4 एकर ऊस, 4 एकर सोयाबीन आणि एकरभर हळद असं माझं पूर्ण पीक असं नाबूद झालेलं आहे. पूर्ण सोयाबीन खटून गेलेलं आहे. हळद पण माझी पूर्ण पुढीवर येऊन बसलेली आहे. आणखी कोणीही योग्य ती दखल घेतली नाही व कोणी पंचनामा पण माझ्या जमिनीचा आणखी पण झालेला नाही. म्हणून बुवा आता योग्य ती कृती कारवाई करून शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. मी सोसायटीचे पैसे काढून पूर्ण ऊस लावण केली, हळदीचं पण पीक केलं, गरीब योजना करणार होतो. पोळ्याच्या नंतर माझं पूर्णपणे पीक जमीन दोस्त झालेलं आहे. मला आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. योग्य ते सरकारने व गव्हर्नमेंटने योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना पुनर्वसन करण्यासाठी योग्य ते मोबदला देऊन पुढच्या पिकासाठी मदत करावी एवढीच आमची विनंती आहे. शेतकऱ्यांचे नुकसान पाहता आता सरकारकडनं तातडीची मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. मुसळधार पावसाने शेतकरी वर्गावरील मोठा आर्थिक आघात केला असून खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. या पिकांचे झालेले नुकसान भरून काढणे सरकारसाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे. लातूर तालुक्यातील खोपेगाव येथील लाखो रुपयांचा खर्च करून बसवण्यात आलेली पाणी शुद्धीकरण यंत्रणा 7 वर्षापासून धुळखात पडून आहे. दलित वस्ती सुधार योजनेतून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी केलेल्या या योजनेचे वास्तव मात्र अत्यंत निराशाजनक आहे. लातूर तालुक्यातील खोपेगाव येथे 2018 ते 19 मध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून सुमारे 4,56,000 रुपयांचा निधी वापरून पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली होती. यामागील उद्देश होता वस्तीतील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही यंत्रणा एक दिवस सुद्धा कार्यान्वित झाली नाही. 7 वर्षांच्या कालावधीत यंत्रणेवर कोणी लक्ष दिले नाही. परिणामी मशिनरी गंजून गेली आहे, लाखो रुपयांचे साहित्य वाया गेले आहे आणि सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाल्याचे नागरिकांचा आरोप आहे. या संदर्भात दलित वस्तीतील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत व सरपंचांकडे तक्रारी करून पाणी फिल्टर सुरू करण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत 15 दिवसात यंत्रणा सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत हक्कांबाबत प्रशासनाची ही उदासीनता म्हणजे गावकऱ्यांच्या आरोग्याशी आणि हक्कांशी केलेला खेळ आहे. खोपेगावातील नागरिकांच्या या मागण्यांना प्रशासन प्रतिसाद देईल का? 7 वर्षांपासून बंद पडलेली ही यंत्रणा पुन्हा एकदा या प्रकरणावर धूळ फेकली जाईल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी ते हरणघाट या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर चामोर्शी येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. चामोर्शी ते मूल या मार्गांवरील खड्ड्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने रस्त्यांवरील वाहतूक धोकादायक बनली आहे. वाहन काढणे कठीण झाले असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांनीही या रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुणाल काकडे, संतोष बहुरे आणि संगणक कक्ष प्रमुख दीपक सदुलवार यांना निवेदन देत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात तालुका प्रमुख यशवंत कात्रोचवार, उपप्रमुख चंद्रभूषण वालदे, गटप्रमुख सूरज नेताम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने इशारा दिला आहे की जर या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तात्काळ सुरू झाली नाहीत तर ते आंदोलनाचा मार्ग अवलंबतील. चामोर्शी ते हरणघाट रस्त्याच्या दुरावस्थेमुळे लोक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पाहूया सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीवर कितपत आणि किती लवकर प्रतिसाद देतो. मालेगाव सोयगाव मार्गावर घडलेल्या एका हृदयद्रावक परंतु धाडसी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका बापाने आपल्या निष्पाप मुलीला नदीत फेकून स्वतःही उडी घेतली आहे. परंतु काही निडर तरुणांनी देवदूतासारखी भूमिका बजावत बाप लेकीचे प्राण वाचविलेत. टेहरे फाटा बच्छाव सर्कल जवळील गिरणा नदीच्या पुलावर शनिवारी दुपारी हा थरार घडला.
अश्विन पंकज जाधव या व्यक्तीने केवळ 4 वर्षांच्या तेजस्वनीला नदीत फेकले आणि स्वतःही नदीत उडी घेतली. गिरणा नदीचा प्रचंड पाण्याचा प्रवाह पाहता ही घटना पाहणाऱ्यांचे हृदय धडधडू लागले. बाप लेकीचे जीव क्षणात धोक्यात आले. पण याच वेळी परिसरातील काही तरुणांनी देवदूत ठरवून पुढे सरसावले. रोहित गायकवाड, लखन थोरात, विजू गायकवाड, श्याम गायकवाड, श्याम सोनवणे आणि राहुल वाघ यांनी जीवाची बाजी लावत नदीत उडी घेतली. पाण्याशी झुंज देत अथक प्रयत्न करून त्यांनी बापलेकीला सुरक्षित किनाऱ्यावर आणले. तेजस्वनीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. घटनास्थळी छावणी पोलीस आणि अग्निशमन दलानेही तातडीने मदत कार्य सुरू केले. दरम्यान पोलिसांनी अश्विन जाधवला ताब्यात घेतलं असून प्राथमिक चौकशीत त्याने धक्कादायक कारण सांगितले. माझी पत्नी मुलीकडे लक्ष देत नाही म्हणून हे पाऊल उचललं. मात्र हे सत्य आहे की नाही हे पुढील तपासातूनच स्पष्ट होणार. या घटनेने नागरिकांमध्ये संताप, हळहळ आणि आत्मपरीक्षण निर्माण केले. घरगुती वाद आणि मानसिक ताण यामुळे निरागस जीव धोक्यात येतात हे पुन्हा स्पष्ट झालंय. समाजातील लोकांनी मानसिक आरोग्य संवाद आणि समुपदेशन याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. वरून पोरगीला फेकून दिला, याने परत उडी मारली. हा वाचू शकला असता पोरगीला, याने फेकायचं काय रिझन आम्हाला माहिती नाही. परत आम्ही जाताना माझी गाडी तिथं पुलावरती उभी केली. मी जेव्हा पाहिलं ते गर्दी झाल्यानंतर मी परत ते माझ्या पोरांना इथं परत आडवं जाऊन ती पोरगीचा जीव वाचवलाय. आता ती पोरगीचा शेवटच्या टायमाला होती, त्या टायमात डुबण्याच्या शेवटच्या स्तरावरती असल्यानं शेवट आपल्या पोराने तिथं त्याचा हात धरून वाचवलं. आणि मी श्याम अंकुश सोनवणे, आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी आतमध्ये नदीत फेकून दिलं. तर आम्ही पाहिली, आम्ही पळत पळत गेलो, ती मुलीला वाचवलं आणि ती वाचवताना बाकी सगळे मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं. पाणी भरपूर खोल आहे, तुम्ही बघू शकता पाणी किती खोल आहे. बरं, किती वर्षाची होती ती 4 वर्षाची होती. आम्ही इथं गणेश कुंड बघायला जात होतो, तेवढ्यात माहिती पडलं, मग आम्ही उड्या मारल्या. श्याम अंकुश सोनवणे. आता अवस्था काय? आता बरी आहे बुवा, तिचं पाणी पुणी काढलं आम्ही तोंडातून, मग आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले. या घटनेत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, समाजात अजूनही मदतीकरिता धाडसी हात पुढे करणारे लोक आहेत, परंतु प्रत्येक वेळी असे देवदूत मिळतीलच याची हमी नाही. म्हणून मानसिक ताण, कौटुंबिक वाद यांचा सामना संवादाने, समजुतीने आणि समुपदेशाने करणे आवश्यक आहे. कारण मुलं ही देवाची अमूल्य देणगी आहे. त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. भोकरदन तालुक्यातील धावडा येथे खाजा गरीब नवाज बाबांचा उर्स मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्ण वातावरणात पार पडलाय. सालबादप्रमाणे यावर्षीही हा उर्स धार्मिक सलोख्याची प्रतीक ठरलाय. या उर्सला हजारो भाविकांनी हजेरी लावत चादरचे दर्शन घेतले. या यात्रेचा उत्साह कसा होता पाहूया या एका विशेष वृत्तात. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील ख्वाजा गरीब नवाज बाबांचा उरूस दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धार्मिक उत्साह आणि प्रेमपूर्ण वातावरणात पार पडला. या उरूस निमित्त दर्गा परिसरात मोठी यात्रा भरली होती. यात्रेला केवळ तालुक्यातूनच नव्हे तर परगावाहूनही हजारो भाविकांनी उपस्थिती लावली आणि श्रद्धापूर्वक चादरचे दर्शन घेतले. या उर्साचे वैशिष्ट्य म्हणजे धावडा गावात हिंदू मुस्लिम बांधव आणि महिला पुरुष मनोभावे एकत्र येत या उत्सवात सहभागी झाले. ख्वाजा गरीब नवाज बाबा आणि संदलच्या उंटांची त्यांनी एकत्रितपणे पूजा करून दर्शन घेतले. संपूर्ण गावात ढोल ताशाच्या गजरात संदलची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या उरूस निमित्त दर्ग्याजवळ विविध प्रकारची दुकाने लावली होती, ज्यामुळे यात्रेला खूप रंगत आली होती. हा संपूर्ण उत्सव यशस्वी करण्यासाठी ख्वाजा गरीब नवाज बाबा उत्सव समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, पत्रकार तसेच ग्रामस्थांनी मोलाची भूमिका बजावली. धावडा गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. धार्मिक एकोपा आणि श्रद्धा यामुळे हा उरूस भाविकांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरला. भोकरदनाच्या धावडा गावात खाजा गरीब नवाज बाबांचा उर्स मोठ्या उत्साहात आणि धार्मिक एकोप्याच्या वातावरणात पार पडलाय. हजारो भाविकांची उपस्थिती आणि हिंदू मुस्लिम बांधवांचा सहभाग यामुळे या सोहळ्याला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली. देशाची शान मानली जाणारी नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस आज मनमाडजवळ अडखळली आहे.
पानेवाडी स्थानकावर प्रेशर पाईप तुटल्याने गाडी तासनतास थांबलेली असून प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासन दुरुस्तीचे प्रयत्न करत असले तरी या प्रकाराचा परिणाम मुंबईकडे जाणाऱ्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर होण्याची शक्यता आहे. मनमाडजवळच्या पानेवाडी स्थानकावर देशाची प्रतिष्ठा असलेली नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस अचानक थांबली. प्रेशर पाईप तुटल्याने इंजिनची कार्यक्षमता बिघडली आणि प्रवास ठप्प झाला. आधीच 20 मिनिटांहून अधिक वेळ प्रवाशांना तात्काळात बसावे लागले असून आता हा विलंब आणखी वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पाठविले असून युद्ध पातळीवर दुरुस्ती सुरू आहे. मात्र राजधानी एक्सप्रेस सारखी महत्वाची गाडी ठप्प झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या इतर गाड्यांचा वेळापत्रकात बिघाड होऊ शकतो, अशी शक्यता रेल्वे सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीत बसलेल्या अनेकांना महत्वाच्या बैठकी व प्रवासाच्या वेळेत उशीर होण्याची चिंता वाटू लागली आहे. रेल्वे प्रशासन मात्र प्रवाशांना सुरक्षित असल्याचे सांगत असून शक्य तितक्या लवकर गाडी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी जोडणाऱ्या महत्त्वाच्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आलेला हा अडथळा केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर रेल्वेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण करतो आहे. प्रशासनाने या समस्येचे तातडीने निराकरण करावे हीच प्रवाशांची अपेक्षा आहे. एक नजर लहान बातम्यांवर. राजस्थानमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पुराची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. कोटा, सवाई माधोपूर, टोंक आणि बुंदी या जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी रस्ते, पूल आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी SDRF आणि NDRFच्या पथकांनी तैनाती करण्यात आली. परिस्थिती गंभीर होत असल्याने बचाव कार्यासाठी सैन्य दलालाही उतरविण्यात आलं. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर अजूनही सुरू असल्याने बचाव कार्याला वेग आला आहे. पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथके युद्ध पातळीवर काम करीत आहेत. नांदेडकरांसाठी ऐतिहासिक क्षण. नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मंगळवारी 26 ऑगस्ट 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवली. या पहिल्या वंदे भारत रेल्वेच्या स्वागतासाठी नांदेडकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. भाजपा महायुती सरकारने दिलेल्या या महत्त्वपूर्ण भेटीबद्दल नांदेडकरांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदाबादमध्ये भव्य रोड शो आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोकांनी उत्साहाने मोदींचे स्वागत केले. देशभक्तीच्या घोषणा आणि फुलांच्या वर्षावाने संपूर्ण परिसर दुमदुमला. गुजरातमध्ये मोदींच्या लोकप्रियतेची झलक या रोड शो दरम्यान पुन्हा एकदा पाहायला मिळाली. ग्रेटर नोएडा येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. हुंडा प्रकरणामुळे एका नववधूचा मृत्यू झाला असून या प्रकरणात तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. मृतक निकीच्या हत्या प्रकरणात तिचे सासरे, सासू आणि भासरे यांना पोलिसांनी अटक केली होती. चौकशीअंती न्यायालयाने तिघांनाही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फिजी गणराज्याचे पंतप्रधान सिटिवेनी लिगामामादा राबुका यांची भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय संबंध, व्यापार, सांस्कृतिक आदानप्रदान आणि जागतिक घडामोडींवर चर्चा झाली.
स्पष्ट केले की गंभीर गुन्हेगारी आरोप असलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना हटवण्यासाठी मांडण्यात आलेल्या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत संसदेतील अडथळे योग्य नाहीत. ते म्हणाले की हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवले जाणार आहे आणि नंतर मतदान होईल. त्यावेळी कुणाकडे 2/3 बहुतांश असेल हे स्पष्ट होईल. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की संसद ही चर्चेसाठी आहे की गदारोळासाठी. विरोधकांनी जनतेसमोर उत्तर द्यावे असे शहा यांनी सांगितले. किसी भी सरकार के विधेयक को या संविधान संशोधन को सदन में पेश न होने देना और इस तरह का व्यवहार करना, ये क्या लोकतंत्र में उचित है? क्या देश की पार्लियामेंट के दोनों सदन बहस के लिए है या शोरगुल और हल्ले के लिए? मुद्दे का विरोध हमने भी देखा है, हमने भी करा है, परंतु बिल को पेश न होने देने की एक प्रकार की मानसिकता मैं नहीं मानता हूं कि ये लोकतांत्रिक है और विपक्ष को देश की जनता के सामने इसका जवाब देना है. थराली परिसरात धोका अजूनही कायम आहे. सोमवारी राडीबगडच्या सक्रिय भूसंकलन क्षेत्रातून अचानक मलबा कोसळू लागला. त्यामुळे उपजिल्हाधिकारी कार्यालयात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी SDM पंकज भट्ट आणि अन्य कर्मचारी महत्वाची कागदपत्रे घेऊन सुरक्षित स्थळी निघाले. जम्मू काश्मीरला देशाशी जोडणारा महत्वाचा चक्की दर्या रेल्वे पूल सध्या धोक्यात आहे. नदीच्या तीव्र प्रवाहामुळे पुलाखालची माती खचली असून प्रोटेक्शन वॉलचा काही भाग वाहून गेला आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने या परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पुलाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची शक्यता आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. छत्रपती संभाजीनगर NXT सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शका. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्व समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.